नमस्कार. आज 26 जानेवारी या दिवशी सर्वांना मनपूर्वक प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. बरेच विद्यार्थी असे प्रश्न करतात किंवा बऱ्याच लोकांकडनं जेव्हा त्यांची माहिती आपण घेतो तर असं जाणवतं की 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट यातले फरकही बऱ्याच जणांना माहिती नाही. प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन यात मोठी गफलत मोठे मोठे लोकही करतात आणि त्यामुळे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे दोन दिवस नेमके काय आहेत याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 या दिवशी झाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये 28 डिसेंबर 1885ला आयोजित करण्यात आलं. या पहिल्या अधिवेशनाला पूर्ण भारतातून फक्त 72 लोक आले. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. 3 दिवस अधिवेशन चाललं आणि मग सुरुवातीला अत्यंत बाल्यावस्थेत असणारी ही काँग्रेस नंतर एका वटवृक्षात तिचं रूपांतर झालं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची नंतरची प्रत्येक अधिवेशनं ही डिसेंबर महिन्यात आयोजित होऊ लागली दरवर्षाला आणि हळूहळू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली. काँग्रेसचंही सुरुवातीचं बाल्यावस्थेचं स्वरूप बदलत गेलं आणि काँग्रेस या देशाची सर्वव्यापक संघटना बनली. विशेषतः 1915ला महात्मा गांधींचं भारतात आगमन झाल्यानंतर महात्मा गांधींची जी काँग्रेस आहे 1920ची नंतरची म्हणजे लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर 1920ला गांधींकडे काँग्रेसची पूर्णपणे सूत्रं आली आणि काँग्रेस ही सर्वव्यापक झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण काँग्रेसमध्ये विविध जाती धर्माचे लोक येऊ लागले. काँग्रेस ही सर्वांना आपली वाटू लागली. काँग्रेसने महिलांनाही सामावून घेतलं. महिलांचा देखील काँग्रेसमध्ये समावेश होऊ लागला. त्यांना भाषणाच्या देखील संधी मिळू लागल्या. काँग्रेसमध्ये आमूलाग्र बदल झाला आणि काँग्रेसची जी 3 मोठी आंदोलनं आहेत जी महात्मा गांधींच्या नेतृत्वात घेतल्या गेली तर 1920चं असहकार चळवळ आहे, 1930ची कायदेभंग चळवळ आहे आणि 1942ची छोडो भारत चळवळ आहे. 1930च्या कायदेभंगची माहिती देताना 26 जानेवारीचा उल्लेख येईलच आणि पुढं त्याला कसं महत्त्व प्राप्त झालं याची पण माहिती येईलच. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1929ला डिसेंबर महिन्यातच लाहोर येथे रावी नदीच्या किनाऱ्यावर जे अधिवेशन भरलं होतं ज्याचे अध्यक्ष पंडित नेहरू होते त्यांनी पहिल्यांदा अशी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. पंडित नेहरू म्हणाले की आम्हाला वसाहतीचं स्वातंत्र्य नको. पंडित नेहरूंना मोलाची साथ देणाऱ्या नेत्यांमध्ये यावेळेस सुभाषचंद्र बोस होते. पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1929ला लाहोरमध्ये रावी नदीच्या किनाऱ्यावर जे अधिवेशन काँग्रेसचं भरलं त्यात पहिल्यांदाच स्वातंत्र्य हा शब्द वापरला गेला. एवढं करूनच पंडित नेहरूंनी म्हणजे समाधान मानलं नाही तर त्यांनी असं जाहीर केलं की येणारा 26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतात लोकांनी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करावा. आणि मग संपूर्ण भारतामध्ये चैतन्य आलं. इंग्रजांविरोधात रोष होताच पण लोकांनी नोकरीचे राजीनामे दिले. या घटनेनंतर 26 जानेवारीच्या अगोदरच अनेक नेत्यांची धरपकड काँग्रेसच्या करण्यात आली. मोठे मोठे नेते तुरुंगात गेले. मात्र जनतेने स्वयंस्फूर्तीने 26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतात पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन पाळला. स्वातंत्र्य दिन म्हणून तो साजरा केला. आपापल्या घरांवर झेंडे लावले. जिथं जागा मिळाली तिथं तिरंगा फडकवला. आजचा जो तिरंगा आहे तो सगळ्यात पहिले जर्मनीच्या स्टुटगार्ट शहरामध्ये फडकवला गेला होता. मॅडम भिकाजी कामा यांनी आपला तिरंगा ध्वज तयार केला असं आपण मानतो. पुढं 1930 नंतर स्वातंत्र्य हा शब्द आपल्या देशाच्या जनतेला माहीत झाला आणि देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. पुढं 1942च्या छोडो भारत चळवळीनंतर स्वातंत्र्याची मागणी फारच वेगाने वाढली आणि पुढं भारताला स्वातंत्र्य इंग्रजांना द्यावंच लागलं आणि 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला. त्यापूर्वीच 1946 या वर्षी या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनसाठी या देशाच्या घटनेसाठी इंग्रजांनी एक मिशन नेमलं. त्याला कॅबिनेट मिशन म्हणतात. या कॅबिनेट मिशनमध्ये सर पॅथिक लॉरेन्स, अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स असे 3 लोक होते
आणि भारताच्या घटनेचं काम सुरू झालं. घटना समितीच्या बैठका होऊ लागल्या. 1946ला घटना समितीची जी बैठक डिसेंबर महिन्यात झाली त्याचे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा अध्यक्ष होते. पुढं घटना समितीचे कायमचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली आणि घटना समितीचं कामकाज सुरू झालं. अत्यंत कठीण प्रसंगात हे कामकाज सुरू झालेलं आहे, कारण की यावेळेस देशासमोर नवस्वतंत्र राष्ट्रांसमोर जी आव्हानं असतात ती होतीच, परंतु यावेळेस हिंदुस्थानच्या विभाजनाची मागणी होत होती. स्वतंत्र पाकिस्तान आम्हाला पाहिजे असं मुस्लिम लीग म्हणत होती आणि या देशामध्ये दंग्यांना पण सुरुवात झाली होती. 16 ऑगस्ट 1946 या दिवशी मुस्लिम लीगने पूर्ण भारतात डायरेक्ट ॲक्शन डे, प्रत्यक्ष कृती दिन म्हणून साजरा केला. याचा अर्थ मुस्लिम लीगच्या या घोषणेचा अर्थ अनेकांनी आपापल्या परीने लावला आणि देशात दंग्यांना सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर घटना समितीचं काम किती कठीणपणाने चाललं असेल हे आपल्या लक्षात येतं. पुढे 29 ऑगस्ट 1947 या दिवशी घटनेच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये घटना समितीचं काम सुरूच राहिलं. घटना लिहिण्याचं काम सुरूच राहिलं. भारतीय घटनेमध्ये विविध देशांच्या घटनांचा तौलनिक अभ्यास केला गेला आणि विविध देशांच्या घटनांवरून अनेक भाग स्वीकारण्यात आले. आपली लोकशाही फार प्रगल्भ झाली पाहिजे असं घटनाकारांना वाटत होतं. इंग्रजांनी जो 1935चा भारत सरकारचा कायदा केला होता त्याची पण मोठी प्रतिबिंब आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये आजही पाहायला मिळतात. आणि मग 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढं घटना समितीचं काम चाललं आणि 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताची घटना संसदेने स्वीकारली. आता बऱ्याचदा असा प्रश्न लोकांना पडतो की 26 नोव्हेंबर 1949ला घटना जर संसदेने स्वीकारली तर त्याची अंमलबजावणी ती त्याच दिवशी का नाही झाली? भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950ला झालेली आहे. त्याचंही कारण असं आहे की जरी घटना आमची 26 नोव्हेंबर 1949ला संसदेने स्वीकारली तरी आमच्या देशात तेव्हा सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात नव्हतं आणि भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 32 असं आहे की ज्याला आपण घटनेचा आत्मा म्हणतो. स्वतः घटनाकारांनी त्याला घटनेचा आत्मा म्हटलेला आहे. म्हणजे आमच्या मूलभूत अधिकारांवर जर काही संकट येत असेल, काही गदा आली असेल तर सर्वोच्च न्यायालयात जाऊन आम्ही आपला त्या घटनेच्या संदर्भात किंवा आमच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात दाद मागू शकतो. आणि 26 नोव्हेंबर 1949ला सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात नव्हतं. ते पुढं 26 जानेवारी 1950ला अस्तित्वात आलं आणि म्हणून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 या दिवसापासून झाली. 26 जानेवारी 1930ला पंडित नेहरूंनी आवाहन केल्याप्रमाणे स्वातंत्र्य दिन साजरा झाला होता आणि त्याची कुठंतरी आठवण म्हणून 26 जानेवारी 1950 हा दिवस भारताच्या घटना अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात आला, यातही काही शंका नाही. आणि 26 जानेवारी 1930चंही महत्त्व अबाधित राहिलं आणि 26 जानेवारी 1950ला आपल्या देशाने घटना स्वीकारून त्याची अंमलबजावणी करून ज्या दिवशी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली त्या दिवशी लोकांना आश्वस्त केलं की हे प्रजासत्ताक राज्य आहे. प्रजासत्ताक राज्य म्हणजे प्रजेचं राज्य. आता आमच्यावर कोणाचा अंकुश नाही. आता आम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि भारताच्या घटनेची जी उद्देशपत्रिका आहे, ज्याला आम्ही प्रेम्बल म्हणतो, त्याच्यामध्ये देखील प्रजासत्ताक हा शब्द मोठ्या गौरवाने टाकण्यात आलेला आहे. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य या शब्दाला फारच महत्त्व आहे आणि म्हणून 26 जानेवारी 1950ला प्रत्यक्षात घटनेची अंमलबजावणी सुरू झाली. भारत प्रजासत्ताक झाला आणि म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये दिमाखाने साजरा होतो, गौरवाने साजरा होतो. आणि 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य प्रत्यक्षात मिळालं म्हणून 15 ऑगस्ट हा दिन संपूर्ण भारतात आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातला मूलभूत फरक आहे जो प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.